मित्रांनो, चालू करूया द बिगेस्ट मराठी कॉमेडी शो एव्हर, महाराष्ट्रास गोट लेटेंट. शो चालू करायच्या आत काही गोष्टी सांगतो. इथं फक्त आणि फक्त हसण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे कुणाला राग आला तर तुमची आई पर्सनल घाला, कमेंट सेक्शनमध्ये नको. आणि ह्या शोचे 3च नियम आहेत. पहिला, ऑफेंड होऊ नका. दुसरा, अजिबात ऑफेंड होऊ नका. तिसरा, न तरी पण झालात तर आम्हाला सांगू नका. चला तर मग पॉपकॉर्न घेऊन बसा आणि बजेट नसेल तर घरातला चिवडा घेऊन बसा. चालू करूयात मग तुमच्या हक्काचा शो, महाराष्ट्रास गोट लेटेंट. वाव, कशा आहात सगळे? जरा एनर्जी येऊ द्यात. आज रात्री खूप धमाल होणार आहे आणि ह्या शोचा पॅटर्नच आहे की काही पण बोला, कसं पण बोला, आमचं पॅनल रेडी आहे. आणि आज जे पॅनल आलेलं आहे बाई, ते कुख्यात कलाकार आहेत. तर चालू करूयात महाराष्ट्रास गोट लेटेंट. यू कुड बी द नेक्स्ट गोट. तर पहिला मेंबर आहे पॅनलचा, ज्याने 3 वर्षापूर्वी एक शाळा केली होती आणि त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्याच्यावर शाळा केली. ज्याचे आता तुम्ही पॉडकास्ट बघत असाल, लाखोंचं कर्ज, रात्रीची झोपही येईना. हा शो पडल्या दिवसा पण झोप येणार नाही आता त्याला. पहिला पॅनल मेंबर आहे द वन अँड ओनली आदिनाथ जाधव. तुला बोलायचं देणार आहे बस. तर दुसरा पॅनल मेंबर आहे ज्यांनी बरेच कांड केले, बरेच जोक्स मारले आतापर्यंत आणि त्यांच्या ह्युमरने अख्खा महाराष्ट्र असतो. अशी जोडी ऍक्च्युली, पण सिंगल आपण करतोय. तर आता माझं ऍक्च्युली किकू शारदाचं आणि भारतीचं बजेट नव्हतं, म्हणून बोलवलं योगेश शिंदेंना. काहीतरी खतरनाक जोक आहे, काहीतरी खतरनाक जोक आहे. नाही, फक्त माझ्या हातात माईक येऊ दे, मग बघू आपण. काहीतरी खतरनाक जोक आहे. येस येस, इथं बसा फक्त, तिथं नको. आणि तिसरं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, खतरनाक कॉमेडीचे बादशाह, सुपर ऍक्टिव्ह ऑन इंस्टाग्राम, ज्यांच्या डोळ्यांमध्ये स्फोट आहे असे नयन सरोदे आलेले आहेत. हे दोघं पण वाटून डिफेंडर घेणार आहेत बरं का. चालेल, येस, वेलकम. आणि द वन अँड ओनली द लास्ट पॅनल मेंबर, म्हणजे मी आहे अजून, तरी पण माझा जवळचा मित्र, माझा बेस्ट फ्रेंड मिनी बलराज, विनायक काळे सुद्धा आलेले आहेत. येस, वेलकम ब्रो, वेलकम. चलो, आणि मित्र आहेच. चला चालू करूयात. चेक. प्रसन्नचं इंट्रोडक्शन राहिलं. ज्याच्या तोंडाकडं, म्हणजे ज्याचं तोंड आयुष्यभर उदास आहे, त्याचं नाव प्रसन्न आहे भाई, त्याचं पण स्वागत करा. आतून दुःखे पण बळच प्रसन्न राहावं लागतंय त्याला. नावाचं वर्डन आहे त्याला, बाकी काही नाही. प्रथमेश साठी टाळ्या. प्रथमेश, तुझा टाइम स्टार्ट होतोय. हॅलो. तर आता जस्ट इमॅजिन करा, गाडी बायपास मारते, त्याला फ्लाय बाय म्हणतात. तर गाडी तिकडून येते. आता ही गाडी कुठली आहे तुम्हीच इमॅजिन करा तुमच्या. तर काय इथं यायच्या अगोदर आय डोंट हॅव एनी आयडिया. तर इथं येऊन काय करायचं, घाबरलो होतो भाऊ.
पण त्याच्या अगोदर मी चॅट जीपीटीवर सर्च केलं होतं की इथे येऊन म्हणजे आता सुरुवात कशी करू. चॅट जीपीटीनं मला स्टार्टिंगची आयडिया अशी दिली की म्हणजे असं तुम्ही जर का हसला नाही तर ऑडियन्सला ह्युमरच नव्हता. इकडं बघितलं मी ह्युमरची किंग बसले इथं. बाई म्हटलं आता ही जर का स्टार्टिंगची लाईन टाकली पाठवून आता आली मला यांना बघितल्यानंतर. नयन भाई तर काही बोलनाच गेलेत. चलो टाइम आणि काय बघताल. आणि ऑनेस्टली सांगायचं म्हणलं तरी इथं यायच्या अगोदर मी माझ्या गर्लफ्रेंडवर ब्रेकअप करून आलोय. ऐका ना शो चालू ठेवायचं ना. कोण रिझाईन टाकून येते, कोण ब्रेकअप मारून येते, सगळीकडे मारायलाच बसलेत का काय. नाही ऑनेस्टली मी माझ्या गर्लफ्रेंडवर ब्रेकअप करून आलोय का काय की त्याची टॉप सिक्रेट आहे. प्रथमेश नरवाडे. बाई पण मी एक गोष्ट नोटीस केली भाई, जेव्हा तो गाड्यांचा आवाज काढत होता ना मागून पण एक आवाज आला भाई. कारण एवढा तो आतून गाड्यांचा आवाज काढत होता ना भाई, मजा आली पण भाई, खतरनाक भाई. नाही म्हणजे त्यांचं लक्ष पण मी गाड्यांचा आवाज काढतोय आणि ती मागे लक्ष काय बोलायचं जाता यांना. आता योगेशला बसायला त्रास होत असं. भाई पण तुझी मला नाही ठीक आहे सगळं, पण तुझी आयडी रेंटल सेक्स का लिहिलंय तू तुझी इंस्टा आयडी? तर मला वाटतं त्यांनी इंग्लिशचा क्लास जो आहे तो मिस केलेला आहे. मिस केले कारण की ती रेलेंटलेस आहे एक्स. माझी ना इंग्लिशची मॅडम लय हॉट होती, त्यामुळे मी शिकवण्याकडे लक्ष नाही दिलं भाई, तिच्याकडेच लक्ष दिलं. ही आयडिया तुझ्या डोक्यात आली कशी की रेंटल सेक्स? सॉरी एक्स बाई, मला तर बस. तर ह्याच्याकडे एवढा 3 वर्ष वेळ होता, यानं जरा ह्युमरचा क्लास लावाय पाहिजे. मला वापर पण तुला गाड्यांचे आवाज आणि थोडे किस्से. गाड्यांचा आवाज एकदम परफेक्ट काढला या ठिकाणी तुम्ही. आपण एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो त्याला आवाज आला होता, पण माझं इमॅजिनेशन वेगळं होतं की कधी धूर निघलाय का पाहताना असा, म्हणजे ट्राय केलंय का कधी. आणि दुसरं एक लिहिलं इथं, जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीसोबत एक रात्र घालवण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल? सेलिब्रिटी असं कोण नाही, पण मिळाली संधी तर कोमाटोज सोबत आवडेल. म्हणजे काय फॅन्टसी त्यांचे, म्हणजे टोमॅटोच कोण आहे पण म्हणजे काय स्पेशल आहे? चान्स माहितीये का? चान्स नावाचा टॅटू बघितला का कधी? विकणारी माणसं असतात. कोणती बॉळ आहे? बडव्याचा चेहरा दाखवा किती बॉळ आहे. नाही अरे कोण आहे हा कोमॅन्टोच? तू रील्स मला वाटतं ही सन्नी लिओनीच्या मावशीची पोरगी लांब. कॉमेंट सगळ्यांना माहीतच असेल. याच कारणामुळे मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप करून आलोय. बाकी काय विषय नाही बघा. टोमॅटोजला भेटायचं होतं म्हणून. कॉमेंटोच भेटली तर मी इथं कशाला आलो असतं. अरे पण ब्रेकअप करायची काय गरज होती? तर तू फक्त लिहिलंय की संधी मिळाली तर आवडेल. तू गेलाय थोडीच, ते इमॅजिनेशन आहे ना भाई. आता संधी भेटली, आता काय सांगू, या शो मधनं गेला. हे शो तर एवढा मोठा नाहीच म्हणजे असं तसं बघायला गेलं तर. काय सांगू, संधी भेटलीच तर कॉमेटो सोबत व्हिडिओ काढायची क्रोमवर. आम्हा पैसा काढून मी आपले 100 शो काढले आहे नंतर ना. आणि क्रोमवरच म्हणजे आता वल्गर कंटेंटची तू म्हणलास मागाशी XNXX, तू मला सर्च करशील आणि म्हणशील प्रथमेशचे व्हिडिओ. कोमाटोजला पण हा गाड्यांचे आवाज ऐकवत बसेल तिथं रात्री. चला ठीक, आ करायचं म्हणजे नाही मला तो आवाज पण नीट काढता येतो एकदम. तुमचं असं एखादं डायरेक्ट सिक्रेट सांगा जे आजपर्यंत तुम्ही कोणालाही सांगितलं नाही. जीव द्यायला गेलतो पण नशिबानं माघारी आलो कारण आयटम सोडून गेली. जीव द्यायला तिच्यामुळे निघालतात काय? होय, आयटममुळे जीव द्यायला गेलतो. नशीब समज. डिप्रेशनला जाऊन येतो. नाही वेळ यायच्या आतच मी बॅकआउट केलं. नशिबाचा माघारी आला का नशिबाने जीव द्यायचा राहिला. नाही भूक लागली होती म्हणून माघारी आलो. मग ठरवलं आयटम सोडून जाण्याचं कारण काय? म्हणजे का ती सोडून गेली? का तिला वाटलं तुझ्यासारख्या सेक्सी पोरासोबत ब्रेकअप करावा? मी सांगतो जेव्हा पण हे कुठेतरी भेटायचे ती म्हणायची प्रथमेश करणं काहीतरी नाकारतो.
त्याच्याकडून मग खरं कारण सांग, म्हणजे का सोडून गेली ती भाई? आज हा बघ कॅमेराच्या समोर बोलून टाका जे काय ते भाई. अशी पण सोडून गेली. तिनं तिच्या एक सोबत कॉन्टॅक्ट केलता, मग मी बांधणं गेलते, बाकी काही विषय नाही असा. तुझं काय एक्सपेक्टेशन नव्हतं ना कोमाटोस सारखं तिच्याकडून, की टॅटो कार्ड वगैरे असं काय? असं काय नाही विषय, ती कोमॅटोस पेक्षा पण हॉट आहे, त्यामुळे त्यामुळे हे भाऊला या शो मधून परत पॅचअप करायचं तिच्यासोबत. जर ती व्हिडिओ बघत असेल तर बघा अजून पण किती प्रेम करतो बडवा. कोमाटोसचे आवाज काढत असत भेटल्यावरती भाई, पण प्रेम करतो भाई. नाही, पॅचअप झालाय ऑलरेडी, परत आलोय इथं. म्हणजे पण मी आता इथे यायच्या अगोदर परत ब्रेकअप केलाय, कारण की तिला कळायला नको की तिच्याऐवजी मी कॉमेंटोजला जास्त लाईक करतो म्हणलं. तू इथं लिहिले की तुमच्या आयुष्यातला असा कोणता अनुभव आहे जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यात तू लिहिले मित्रांसोबत कोकणात गेलो तेव्हा काय झालं होतं शेर? कोकणात गेलतो असा विषय की तुम्हाला माहित असेल, कोकणात असं बीचच्या साईडला जी रेती असते, कोणत्या बीचच्या साईडला? तारकर्ली म्हणून बीच आहे, त्या बीचच्या साईडला रेती असते. तर आता रेती, वाळू, XYZ, तर त्या वाळूच्या ह्याने ना मी अशी वुमन बनवली होती, बाय बनवली होती. तर त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता मी काय केलं. भाई हा एका डोळ्यातच एवढा खतरनाक आहे. दुसरा जरा इमॅजिन करत 2 डोळे असते तर काय केलं असतं. नाही, ते तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकता. भाई हा सांग, पूर्ण किस्सा सांग, काय झालं नक्की? काय झालं म्हणजे सँड बनवलेली, तर त्याच्या असं वाळूमध्ये पूर्ण आकृती बनवून मी तिला बुब्स वगैरे सगळं बनवलं होतं. येतं हे पुढचं मी सांगायला जरा जास्त डार्क होत. एकच बनवलं होतं का 2 बनवले दुसरे? काय पुढच्या साईडला फक्त एकच बनवलं होतं. जीव द्यायला गेलो, म्हणजे हा वाला जो किस्सा आहे अजून मित्राला ऐकवलाय का तुम्ही? आहे ना प्रश्न लाईक मला म्हणला नाही का तू? त्याला मारलेलं, मला खूप मारलेलं मला. भाई त्यांनी लहान नाही जीव म्हणून जेवणाची गाण मारायला पाहिजे खरंच, कारण या सेव आयटम साठी भाई कधीच कोणी जीव द्यायला नाही पाहिजे भाई. आई बापासाठी जगायला शिका त्यापेक्षा भाई. मी तर त्या लोकांना चुत्या समजतो भाई, जे आयटम साठी जीव दे भाई. चुत्या आहेत खरंच. एक वेळ कर्ज बाजारी व्हा, पण नाही. नाही विषय काय नाही बघ. कोणी मार? एकच पॉइंट असल्यावर आहे ना माणूस दुसरं काय बोलू पण मी नाही बोलत. डिफरन्स गोष्टच नाही. अजून एखादा आवाज कुठला तरी काढून दाखव ना, जो येत असेल तो. बीट बॉक्सिंग बीट बॉक्सिंग येतं. खतरनाक बीट. म्हणजे एवढे परफेक्ट नाहीत, पण जमते मला. गेलो मी कोकणात, गेलो मी कोकणात, काढली तिचा पाय. गेलो मी कोकणात, काढली तिला पाय. एकच मला टोळा, एकच काढला पाय. ते काय विषय नाही. असामाजिक तत्वावर ध्यान द्या फक्त. त्या आईचं नाव आपल्या. सर तुम्ही असामाजिकताचा अर्थ सांगाल का? कारण की हे समाजात बसतच नाही. तुमचे लेट सोबत केलंय ना, वेगळं आहे सगळं. चला प्रथमेश, एक नंबर. एक अजून कुठला आवाज, एक लास्ट वाला मार्क द्यायच्या आधी. तात्या सोडा. तात्या सोडा. अरे भाई बस क्या. हो, चल हा? कमॉन. येस. तात्या सोडा मला. तात्या सोडा. तात्या फाटलं तात्या. चलो मार्क देऊयात. ओके प्रथमेश, तू तुझे मार्क दिलेत का? हो दे. तिकडे बघ मग कसं वाटतंय योगी. चलो ओके, मार्क बघा आणि इकडे दे. फाड किती जे आहे माझी पाटली त्यामुळे 7. बघ इकडे. कोण आहे? कोणी 7? कोण लिहिलं? मला नाही माहिती. बघा आपल्या मी 10 दिले होते भाई. मग काय यार, तू लव यू. ते पण 10 दिले भाई. लव यू. ओके. तुझे दाखव मार्क्स. नो 6 दिले ते भाई. 10 बाई 10 on 10 परफॉर्मन्स होता. मजा आली भाई. नाही बाई मग मजा आली. 7 कोणी नाही, चांगला गेला त्याला त्यानं. नेक्स्ट कंटेस्टंट आहे अथर्व पवार. स्टार्ट. हे बघावी लागते, कारण की ज्या हिशोबाने हा शो सुरू झालाय मला वाटतं 12 तर वाजतील संपेपर्यंत. पण तुला कुठं मोदीच्या इथं जायचंय? काय आलं? हा शो सोडून घरी गेलाय
आणि म्हणजे ह्याला कुठं मोदीचा प्रोटेस्टला जायचं होतं बाई. चालायचं बाबा, वेळ पाळावी लागते, नाहीतर मग असे शोध करावे लागतात. नमस्कार सर्वांना. तर नमस्कार सर्वांना. माझं एक नाव आहे- एक sec. हा बोल बोल कसं आहे? ह्याच्या स्टँडअपच्या ऑडियन्सपेक्षा इकडची टेक्निकल टीम जास्त आहे. पण ना दिल्लीत आवाज दाबला गेला ना, तो आवाज दाबणार. कोण ते बाबा? दाबायचं कसं आहे पाशाला शिकवायची गरज नाही. एक मिनिट पुन्हा एकदा स्टार्ट करतोय, पहिल्यापासून करूयात. चालतंय. एकदा सेगमेंट म्हणजे ह्याला बोलू द्यायचं काय असेल ते, मग आपण बोल. हा. तर नमस्कार सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सगळ्या पॅनलिस्टला. माझं नाव अतुल अनिल पवार, AK वडापाव. तर ह्याचा मला फोन आला, म्हणला वड्या शो आहे माझा. म्हणलं इतके वाईट दिवस आले माझे की लेटनच्या 4th कॉपीवर मला परफॉर्म करावं लागतंय. पण म्हणलं जाऊ दे, आपला भाऊ आहे, भावासाठी काय पण. म्हणलं वड्या तुझ्याकडे फक्त 1.5 मिनिट आहेत. म्हणलं पशा, म्हणलं अरे स्टँडअप आहे, म्हणलं तुझा रील नाही. काय झालं, तुम्हाला काय वाटलं? मला तुमच्या पाप आहे, माझ्या नाही. मी 5:30 इथं आलो, सॉरी 5:45, 15 मिनटं लेट झालो. हा भाऊ 1.5 ते 2 तास लेट झाला. वरनं मलाच फोन करतोय, भावा माझा पहिला फोन आहे, सॉरी माझा पहिला शो आहे, ये ना भावा प्लीज. ठीक आहे म्हणलं, पहिला शो आहे, आतरनाव गणपतीचं आहे म्हणल्यावरती तुझी सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. पण इकडून मला वाटले 4 ते 5 परफॉर्मन्सेस झाले असतील. मग कळलं अरे हो तर पशाचं कॉन्टेंट आहे, एकच रील झाली. नंतर ना काय नाही, मी स्टँडअप करत असो साताऱ्यामध्ये. इतके स्टँडअप करतो की माझ्या शोला फक्त 30 ते 40 लोक येतात, आणि त्यातनं पण मी स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणतो. पण आज माझे भाग्य लाभलेत की मी आज महाराष्ट्र गॉट लेटनवरती येऊन परफॉर्म करतोय. मी पण ह्याचीच वाट बघतोय की ह्यांच्यावर कधी स्ट्राईक पडणार, आणि मी पण ह्याची वाट बघतोय की माझी कधी कॉन्ट्रोवर्सी सुरू होणार आहे. नुकताच आदिनाथ भावाचा पॉडकास्ट बघून आलो, म्हणून मला इतका कॉन्फिडन्स आला की मी या स्टेजवरती येऊन बोलू शकलो. सॉरी बाबा, आय कॅन फील यू. आणि नंतर ना मग जे 2 महाभाग इथं बसल्यात, ह्यांना मी कोविडच्या काळी लाईव्हला बघायचो, आणि कोणाकोणावर लाईव्हला असतं नको सांगायला, शो बंद पडत. आणि अशा या जर्नीनंतर नाही लोक इथं आलेत. तर इथं बोलून मी थांबतो आता, खरी माझ्या याच्यानंतर नाही. येस, झाले 1.5 मिनिटं. झाले 1.5 मिनिट. पद्धतशीर शोची पाशाची मारली बाई, त्याचं ते काय आहे? शांत Thank you. जोडा मारणी याचं परफेक्ट आहे. शालेतून गाण मारली पाशाची बाई, आता तर माझी आली बाई. नको बाई, कॉन्डम हवे असतील तर ते पण ठेवतो मी, सिव्हिलला कामाला होतो. काय नाही, नुकतंच सिव्हिलच्या HIV डिपार्टमेंटला कामाला होतो, आता रिझाईन टाकलं आहे, पुढचे चेहरे बघायचे नव्हते म्हणून. बाई जो पण इथे येतो तो रिझाईन टाकून येतो बशा. मला कळलं झाले खरंच की, म्हणजे आधीच प्रिपरेशन होऊन येतात का? पशा शो लाईव्ह झाल्यावर तुझा पण बॉस म्हणेल टाक रिझाईन. टाकावंच लागेल. तू स्टँडअप कॉमेडी करतो ना, आयडीचं नाव वडापाव आहे असं का? म्हणजे काय लॉजिक आहे? वडापाव कसं आहे, मला वडापावच्या नावाने चिडवलं जायचं शाळेत. तोंडाकडे बघून. हा तोंडाकडे बघून. काय आलं? तोंडाकडे बघून. नाही बाबा, माणसाची नेहमी कॅपॅसिटी आणि स्टॅमिना बघून चिडवलं जातं, तोंडाकडे बघून नाही. हां, तर मी एका वेळीच 15-15, 20-20 वडापाव खायचो. तर ऑब्व्हियसली ट्युशनमध्ये एक पोरगी असते ज्यावर 36चा आकडा असतो. नेमकी तिनंच मला 15 वडापाव खाताना बघितलं. ट्युशनमध्ये जाऊन बोलली, सर 15 वडापाव खातो एका वेळेस. मास्तर वराडलं हे वडापाव, आणि ट्युशनमध्ये नाव पडलं, शाळेत तर पडतं. मग जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, म्हणलं ज्या नावाने चिडवलं जायचं तीच आपली आयडेंटिटी बनून जाईल, म्हणून वडापाव. प्रसन्नला तो एक्सप्लेन करणार आहे बाई की ओरिजिनल कॉन्टेंट कसा असतो आणि विदाउट कॉपिंग एनीवन ऑर एनीवन्स कॉन्टेंट. ठीक आहे बाई, कसं एक्सप्लेन करशील? त्याला कन्व्हिन्स कर ना प्लीज की पशा हा शो बंद कर म्हणून. भावाच्या पोटाची काळजी आहे मला, त्यामुळे मी नाही बोलू शकत. आधीच गळलेत, अजून नाही गळून द्यायची. केस केस थांबा. पशाच्या आयटम नंतर जर पशाला कोणी स्पीचलेस केले ना बाई, तो वडापाव बाई. ओके, मला वाटतं ह्या शोच्या व्यतिरिक्त पशा त्याचं काहीतरी पर्सनल आहे तुझ्यासोबत काय. काय भावा, तून घे. ह्याच्या पण मला वाटतं हे वडापाव खातानी पोरगी पाठवली ती तूच पाठवली आणि समजा ती किती खातोय बाई. तर माझा टास्क असा आहे की आपण याचं कॉन्टेंट क्रिएशनची आयडिया बघूयात. ओके, समजा तुला HIV ॲड करायची, की करू नका, सॉरी प्रिकॉशन्स घ्या, म्हणजे कंडोमची, तर कशी करशील? मी आणि माझा मित्र चाललोय. मी
मित्र म्हणतोय, मी मित्राच्या मागं बसतोय, मित्राला म्हणतोय भावा चल लवकर आपल्याला जायचंय. मित्र म्हणतो हा चल, पण मी मित्राला म्हणतो भावा एक काम कर, आधी हेल्मेट घाल. मग तो तिथं मित्र जायचं. बी नाही आधीच सांगतो तो मित्र बी नाहीये. अरे पण पूर्ण तरी म्हणते, स्वतः कशाला घेतोय? गोड आहे ना आफ्रिकेला चाललेला, तू डार्क हाऊसला बोलून स्वतःचीच मारून घेतोय. बाय बोलून दे, बोलून दे. तर मित्र पुढे बसतोय, मी मित्राच्या मागं जाऊन बसतोय, मित्राला म्हणते चल लवकर. मित्र म्हणते हा चल. मी मित्राला म्हणतो भावा एक काम कर, हेल्मेट घाल. तो म्हणता काय नाही होत रे भावा. मग मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो आणि ती म्हणते की बेबी आय एम प्रेग्नेंट. मग मित्राला म्हणतो दॅट्स वाय प्रोटेक्शन इज मस्ट, हेल्मेट घालून जावा. तिथनं कॉन्डमच्या प्रमोट करायची. काय ह्याच्यात द्याल 15,000 नाही का भाई कॉन्टॅक्ट तर अच्छा आहे ना. त्यांनी काय शिवी नाही काय नाही भाई. त्यांनी म्हणजे हेल्मेट घाल. तास सगळ्यात मोठा आहे की भाई एड्स रिलेटेड किंवा एच रिलेटेड गोष्टींवरती लोक डायरेक्टली नाही बोलू शकत आहे. तर त्यांनी ते चांगल्या कॉन्टेंट मध्ये मांडलं भाई. वरती ते 15,000 भाई टाळ्या भाई. वरती ठेव. थँक्यू. बात का अजून गाड मारते. नको एड्स होईल त्यानं. चला वडापावला मार्क देऊया. ओके Sure. वडापाव जरा तिकडे बघ फक्त, आम्ही मार्किंग देतो. माझा पकडतो का माईक? एवढा छोटा मी पकडत नाही. जा. कोणतरी भेटला आवाज येते का? कोणतरी भेटला पकडत तयारी तर तो जातो. डायरेक्ट तुझ्या तोंडाला लावतो. वडापाव एक चिठ्ठी चूज कर आणि ती आम्हाला दे. एट. अरे थांबा की ही बाई आपली थांब ना त्याचे बघू दे ना. ते किती घेऊन आलाय. ओ मला माझी आयडी प्रमोट करायची, वडापाव _7. मी शोला नाही आलो. लांबचीच गोष्ट आहे. आणि वडापावला फॉलो करा. वडापावची आयडी काय आहे? वडापाव वडापाव _7. हा फॉलो करा भाई नक्की. वडापाव _15 टाकाय पाहिजे होतं. काय रे बाबा? 15 वडापाव म्हणजे त्याच बरं ठीक आहे, आता लाईक खूप वेळ झालं कॉमेडी चालू आहे, बरोबर आहे. थोडीशी एखादी गोष्ट सिरियस करूया. तुमच्यावर नाही बोलणार, आपल्यात घेऊया थोडंसं, बरोबर आहे. तर मला सांग आदिनाथ, नाही तरी म्हटलं माझ्यावर आलाच कसा नाही भाई. ऐकतच राहिला होता. भाई ही गोष्ट तर झाली हे पाहिजे. चुकीचं आहे, झालं पाहिजे की नाही? नाही, ठीक आहे नाही, पाहिजे की नाही? आदिनाथ आहे. ठीक आहे. एवढ्या वेळानंतर एक जोक मारणं तो म्हणताय. हा, तेच ना. तर आता भाई तू 3 वर्षांनी आता कमबॅक करायचा म्हणजे ट्राय करतोयस, जे काय करतोयस. 3 वर्ष तुझे त्या कर्जात गेले, बाकी पोरींचं काहीतरी विषय तू बोलला त्यामध्ये गेले. बरं जेव्हा हे सगळं होत होतं 3 वर्ष, तेव्हा तू काय उपटत होता का भाई? नाही एकच गोष्ट बोलीन. 3 वर्ष जे मी काढले तर मला फरक नाही पडत, ठीक आहे गेले. पण काय लोकांचं करिअरच ह्या पॅनलला बसून स्टार्ट होते. तुझं मला वाईट आणि या एकाच पॅनल मध्ये सगळं करिअर खायची पण तयारी ठेवली. नाही त्यामुळेच आत्ता बोललाय स्टार्टिंग पासून. त्यामुळे आत्ता तुझं औषध घेऊन नाही आला ना तू आज? घे ना थोडा वेळ. तू क्लासला जाताना ह्युमरच्या याला पण घेऊन जा. लाडाचं नाव काय घरचं? कुणाचं यायचं का? हा कौशल. काय तर आहे का कौशल तर आणि अख्खा महाराष्ट्र त्याला प्रेमानं चैत्या म्हणतो. नेक्स्ट कसं आहे प्रसन्न? नाही काय एक शेवटचा यार, मला पण सुचला आता. सगळेच घेतात ते घेतील. तू पण घे भाई. घे बाई, देतो चान्स तुला, मग मी पण घेणार चांगली. काय ह्याला घेऊन याला घ्यायचं का ह्याला घेऊन त्याला घ्यायचं? मला कुठलंही चालेल. मला बघायला मजा आली पाहिजे. 3 वर्ष आधी आदिनाथनं शाळा गेली. विपुल वाघमारेवर शाळा गेली तेव्हा तो एवढा फेमस झाला लिटरली महाराष्ट्र अख्खा नाव विसरलं होतं त्याचं स्वतःचं नाव. आदिनाथ कौशल हे कोण म्हणत नाही. जिकडं ए चैत्या आणि हा असा गायब झाला. आता जेव्हा रिटर्न सेम लोक नाही कमबॅक झाला त्याचा आणि सेम लोक अजून सुद्धा ओरडतात त्याची मला ए चुत्या. बाय मिस्टेक प्रसन्नाची मेमरी बहुतेक कमी असेल. 3 वर्षापूर्वी नव्हती केली मी, 2019-20 साली केली होती शाळा. म्हणजे चुते म्हणतात ते तू ऍग्री केलं. छोट्या म्हणू दे चैत्या म्हणू दे काय पण म्हणू दे, आपला फरक नाही पडत. आपण बसतोय कुठल्या लोकांसोबत. आता आपण बसतोय, आपल्याला म्हणजे आपली ओळख कशी निर्माण होते की आपण बसतोय कुठल्या लोकांसोबत. तर आता आम्ही बसलोय शेवटी. आता ह्याच्याबरोबर असतोय मी मोस्टली 2 वीक मध्ये तर आहे प्रसन्न माझ्यासोबत. पण मला जेवढे चुत्या पण सुधारला नाही ह्युमर. याचा पण होईल का माहिती नाही. लवडे तुझा डाऊनफॉल चालू तेवढं खरंच जा उद्याच. नाही असू दे ना, तूच घे ना.
चला नेक्स्ट कंटेस्टंट आहे गणेश चिंचकर. वो आईच्या गावातलेच म्हणजे पहिला असा कंटेस्टंट एकदम सोबर आलाय रे. हॅलो चेक. मी दिसतो तसाच आहे बरं का, त्यामुळं खेचताना थोडासा विचार करा. ओके. ओके. आणि मला फक्त हाच प्रश्न विचारणार, बाकी कोण. ओके. अच्छा. तर मी एक मिनिट बोला. युअर चालू करतो डायरेक्ट. इंट्रोडक्शन देतो थोडंसं. चालू नाही, इंट्रोडक्शन नंतर घेऊ आपण. ओके ठीक आहे. हा चलो स्टार्ट. तर सध्या काय झालंय, सगळ्यांना फेमस व्हायचं आहे इंस्टाग्रामवरती, रील्सवरती वगैरे. तर काही लोकांना एकत्र आणलं, कार्टून कॅरेक्टर्सला वगैरे, ॲक्टर्सला. तर काय मजा होईल रील्स किंवा इंस्टाग्राम या विषयावरती, तर बघूयात आपण. नमस्कार, मी झील. मी रोज टाकतो इंस्टाग्रामवरती एक रील. तर सध्या काय झालंय, सगळ्यांना फेमस व्हायचंय आणि फॉलोअर्स मिळवायचे आहेत. तर बघूयात काय होतंय. आज का दिन है बड़ा आज का दिन है बड़ा सुहाना, ओके बन गया है इंस्टाग्राम का दीवाना. ए भैया, इतने सारे रील्स डाले लेकिन एक भी रील वायरल नहीं है भैया. अब मैं क्या करूं, किधर जाऊं? ओगी, तू फिक्र मत कर, तेरा भाई तेरे साथ है. तू फिक्र मत कर, तू अपने ओली के साथ रील्स डाल, वो जरूर वायरल हो जाएंगे. तो फिक्र मत कर मामू, टेंशन नहीं लेने का. मिलने का चार के नहीं, मानसिक संतुलन मिल गया. या बिल्ला तो सचमुच में बकला कर. गेंदू कॉकरोच, तुम चुप करो, अब हमारा जग्गू बोलेगा. रीम, चुटकी, राजू, खतरनाक. मालूम है, क्या तुम्हें मालूम है, मैं टुनटुन मौसी के साथ रील्स बनाना चाहता हूँ. गंगे चमायला माकडं पण रील बनवायला लागली का काय ग? आता मी माकडाच्या मित्रांना बोलवतो. ओय, त्याच्या संग रील बनवणार ना. दादा जरा थांबा, मोठं ना 2 मिनिटं थांबा, नाहीतर मला वाऱ्या बोलवायला लागेल. थांबा जरा. त्या महिला दादा, यांचा विषय इंस्टाग्रामवरनं जंगली रनीवर चाललाय, यांना जरा थांबायला पाहिजे. मला ते सगळे जाऊ दे हो. मला तुम्हाला सांगतो, परवा त्या कवट्यानं मेसेज केला, त्या कवट्यानं मेसेज सीन करून सोडून दिला. त्या मला त्याला मी अनफॉलोच करून टाकला. कोणी केलं फोनो, कोणी केलं त्याला आता या बाटलीत भरणार आहे. ही बघा बाटली, मगाची बाटली नाही, चांगली बाटली. आणि त्या बाटलीत भरपूर आवाज आहेत, पण 1.5 मिनिटं संपलाय. थांबतो. थँक्यू. एक नंबर एक नंबर होईल. गादरच्या आठवणी ताज्या केल्यास भाई तू सगळ्या. तुला मी चांगलेच मार्क देणार. धन्यवाद. मजा आली मस्त बाई. 19 वर्षाची पोरं ती कॉमेटोज बघते, त्यांनी 24 वर्षाची पोरं कार्टून बघते ते बाई. नाही ॲक्च्युली कार्टूनला आवाज देतो, त्यामुळं बघावं लागतं. डबिंग आर्टिस्ट. येस नाही, डबिंग आर्टिस्ट. कार्टूनला तो रिसेंटली व्हॉइस ओव्हर केले. मी गुगलू टी व्ही म्हणून एक चॅनल आहे, त्याचे सगळे ऑल ओव्हर व्हॉइस ओव्हर मिस करतो. असं आहे. मग तू कार्टून सोडून दुसरे कुठले आवाज काढतो का? मी भरपूर पॉलिटिशियन्स, ॲक्टर्स सगळे. तू जेवढे सगळे आवाज काढतो त्यातला तुझा फेवरेट आवाज कुठला आहे? माझा फेवरेट आवाज म्हणजे बदलत जातात ट्रेंड्सनुसार. ट्रेंड असेल त्याच्यानुसार. नरेंद्र मोदी आता ऐकताय तुम्ही. फ्रेंड्स, आपने देखा होगा, अभी इंस्टाग्राम पे मैंने एक वीडियो डाला है, मेरा एंगल चुका है लेकिन अभी मैंने बराबर कर दिया है. कोणाचाही आवाज कॉपी करू शकतो. अजून एक समजा गुलीगत बिग बॉस मधले डायलॉग आणि अनुश्री बद्दल बोलत असेल तर कसा बोलेल बघूयात. सूरज चव्हाण, बिग बॉस. थोडा आवाज वाढवला तर बरं होईल. चलो, बिग बॉस सूरज चव्हाण. कळलं तुम्हाला सांगतो माझं बादशाह म्हणजे तुम्हाला सांगतो आता 2 मिनिटं मी गुलीगत बोलायला सांगले डायलॉग ऐकायचे. आणि इथं सांगतो मी गुलीगत किंग निकलं शेलनी दोघं पण बिग बॉसचे. म्हणजे मी बिग बॉस बघत होतो, माझ्या वेलचं पण चांगलं निकलं, अनुश्रीच्या वेली पण लय लाला. 1 नंबर गोलीगत डायलेक्ट तर चांगल्यानं बोलत होती, लय व्याख्याला गोलीगत लय आवडलं आपल्याला. पण तुम्हाला सांगतो, माझ्या दिलाचं पाकलं दुसऱ्यात झालं जाऊन बसलं. कदाचित माझ्या पाकल्याला दुसरं बांधलेलं कणीत गावलेलं दिसतंय. बिल भेटलंय त्याला दुसऱ्या दिलाच्या पाकराला दुसऱ्या पिळाचं पाखर भेटलंय. उद्यापासून लाटलंय माझ्याकडं.
बाई तू पॉन बघतो का? नाही मग जर बघायचं असेल तू ॲनिमेटेड बघशील का साधं पॉन बघशील जसं आपण बघतो? नाही बघणारच नाही. मला फक्त हा प्रश्न विचार. म्हणजे काय फॅन्टसी आहे त्याच्याकडूनच? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तो त्याच्याकडे बघून अहो जोक्स निघणं आले तर तुम्ही कोणत्या गोष्टी करता त्यासोबत? विचारतोय बाई, म्हणजे मला क्युरियोसिटी होती. आता तो डब करतो नाही विसरतो. प्रश्न बरोबर आहे. काल्पनिक हा प्रश्न काल्पनिक आणि उत्तर पण काल्पनिक असं. चला मग पुढं. त्याच्याकडूनच का प्रश्न घ्यायचे तुला? आ? काय त्याच्याकडून कारण तो तसले प्रश्न विचारणारच नाही ना. त्याला तुझं आवडेल जेंटलमॅन ठेवायचं का तुला? आ? आजच्या एपिसोडला थोडं जेंटलमॅन ठेवू का? हा जेंटलमॅन ठेवा थोडं. गणेश, तुमचं असं एखादं डार्क सिक्रेट सांगा जे आजपर्यंत तुम्ही कोणालाच काय रे काय पोरगे काय काय डार्क सिक्रेट मागाच्यापासून येऊन गेले. ह्यानं काय केलंय माहिती का बिचाऱ्याने? मी अनेक घरांच्या काचा फोडल्यात, पाण्याच्या पाईप फोडल्यात, सांगण्यासारखे एवढेच आहेत, बाकीच्या नंतर कानात सांगतो. काय आता सध्या सांगायला नको का? नाही म्हणजे ॲक्च्युली मी म्हणजे लहानपणी खूप वेळा होतो. म्हणजे मी आवाज शिकायला सुरुवात कुठून केली असेल तर ते कुत्र्यांपासून केली. कुत्र्यांचे आवाज ऐकून मी त्यांच्या कुत्र्यांना आवाज काढायला का लावत होता तुला? काय करायचं कुत्र्याचं? काय करायचं मी तर मला खूप आवडायचे कुत्रे वगैरे. तर मी त्यांची एक गँग तयार केलेली कुत्र्यांची आमच्या कॉलनीत. खायला घालून एक 4-5 कुत्र्यांची गँग तयार केलेली. आणि टार्गेट असायचं की दुसऱ्या कॉलनीतलं कुत्रं दिसलं एकटं की ते सगळे 4-5 भांडणाला त्याच्यावरती हे करायचे. आणि त्याच्या ह्याच्यात मग एखादं दगडफेक वगैरे झाली तर माझ्याकडून अनेकदा काचा फुटल्यात आणि पायपा वगैरे फुटल्यात. ते मग मी सांगितलं. मग एवढ्या काचा फुटल्यात, एवढे पाईप फोडल्यात, कुत्र्यांची संघटना सुद्धा तुम्ही तयार केली. तुमच्या कधी असं वाटलं नाही का आपण राजकारणात जावं? राजकारणात नाही, त्याचं ह्युमर खतरनाक आहे बाई. राजकारणात अजून तर नाही वाटलं जावं असं. म्हणजे तिथं मिमिक्री करणारे ऑलरेडी आहेत. ऑलरेडी आहेत. जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी सोबत एक रात्र घालवायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का? त्यांनी फक्त लिहिले सन्नी, तर देओल का लिओनी? देवल म्हणून मुद्दाम ते नुसतं सनीच लिहिले. का सन्नी देओल? आवाज शिकायचा त्याचा मला. त्याचा फक्त हातच 2.5 किलोचा नाहीये बाई. बरोबर मसाजला होता त्याच्याकडे. बरं झालं सांगितलं. आता त्याच्यावर नाही जाणार, दुसरं गोतरी बघतो. तरी पण काय ऑप्शनल काय म्हणजे सन्नी देओल का? आवाज शिकायचा त्याचा मला. आवाज जमत तेव्हा जेवढे तुला आवाज काढायला आवडेल ना एका तरी शिकून जाशील. काय हरकत नाही, मी ऐकून घेऊ शकतो सगळं. तेवढा संयम आहे माझ्यात. तुम्ही क्वेश्चनची एवढी चांगली आन्सर लिहिलेत ना. लय भारी आन्सर लिहिले. इंटरेस्टिंग. त्याने लिहिलंय की आयुष्यातला अनुभव जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही. तिथे दिल्लीमधील शोचा अनुभव, शोध मराठी मनाचा राज्यस्तरीय कवी संमेलनाचा अनुभव होता. तो त्यात परफॉर्म केलं होतं. हो मी ती कविता आम्हाला ऐकायला मिळेल. कविता नव्हती, माझा मिमिक्रीचाच तिथं एक पॅच होता. आणि प्लस तिथं सिंगिंग. काय अनुभव होता असा चांगला की तो नाही विसरू शकत? ज्यावेळी दिल्लीत ॲक्च्युअल मी परफॉर्म करत होतो त्यावेळी मला कधीच असं करूमधलं ऑडियन्स भेटलं नव्हतं. म्हणजे असं नेहमी बसलेलंच ऑडियन्स असायचं, पण असं क्रिकेट स्टेडियमसारखं करूमधलं ऑडियन्स नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं ज्यावेळी मी मोदींचा आवाज काढला त्यावेळी मोदी खूपच ट्रेंडिंगला होते. आता अचानक आलेत तर इतके ट्रेंडिंगला होते की मी नुसतं एवढंच बोललो, मंच पर विराजमान, एवढंच बोललो. आणि 5 मिनटं जे क्राऊडचं जे ॲक्शन मोदींच्या ते असतं ना, तेवढं इतकं भारी वाटत होतं ना. आणि जे एखाद्या आर्टिस्टसाठी ते क्षण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही, दिल्ली अशी पण मराठी माणसंच हलवू शकतात. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या ठिकाणी गणेशजी चिंचकर साहेब, तुम्ही या ठिकाणी खूप चांगले काम केलेलं आहे. तर मी अजितदादा तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 मिनिट. या ठिकाणी जर का मी काही 4 आवाज चांगले काढले आणि सगळ्यांना हसवलं तर तुम्हाला काही हरकत आहे? मला काही समजत नाही. सगळ्यांनी मार्क दिलेले आहेत मित्रा. तू ये आणि एक तुझी जी काय पाशाची आवाजामध्ये की चूज कर. ते दाखव ओपन करून किती मार्क आहेत त्याच्यामध्ये. 9. ओके, तो किती दिलेत भाई? कोण आहे यार? 10 डिझर्व करत होता यार. 10 होते. आता मला कॉन्फिडन्स करा, मला 10 तरी दिले असते.
गणेशने यार झाली कोण यार विनय काय म्हणजे त्या माझ्याकडे बघू नको तू गणेशची इथे दिलंय मी. मी माझ्या कॉन्फिडन्सनं मला एवढे मार्क दिलेत बघा. पहिला मी म्हणत होतो माझे पैसे वाचतील जेव्हा माझ्या वेरणाचा व्यवहार झाला की तुला देतो. आम्ही तुला फोन पे करू. तर महाराष्ट्रच गोट लेटेंड यू कुड बी द नेक्स्ट गोट चा पहिला विनर झालेला आहे गणेश थँक्यू थँक्यू थँक्यू. तर थँक्यू गणेश थँक्यू. रेणूला 5,000 दे देऊ तुला फोन पे करतो. धन्यवाद. ऐक ना, तो फोन पे नाही केलं तर त्याची जीपे घ्यायचा. चलो थँक्यू 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 सो मच थँक्यू. येस. नमन करतडकर. नमस्कार मंडळी. तर मी अकोल्यावरून आलेलो आहे. मी तसा तर नॉर्मली प्रँक व्हिडिओज करतो लोकांसोबत. मी फुल टाईम बकचोदी करत असतो ना. मी लाईफमध्ये दुसरी कुठलीच गोष्ट करत ना काही. तर या देशात ना 2 लोक खूप आशावादी असतात. पहिला तर ट्रेडर. पहिला येतो ट्रेडर आणि दुसरा येतो तो 1 वर्षाची जिमची मेंबरशिप घेणारा, म्हणजे माझ्यासारखी लोक. पहिल्या दिवशी मी जेव्हा जिमला गेलो ना, सगळ्यात पहिले सेल्फी स्नॅप काढलेला आणि जिममधून वापस गेलो. दुसऱ्या दिवशी परत प्रोटीन एकदम जिम ट्रेनर लावणारा सगळं केलं. तिसऱ्या दिवशी अंग आकळलं, पूर्ण अंग आकळलं. म्हटलं चला ठीक आहे. चौथ्या दिवशी पाऊस आणि 5व्या दिवशी आला संडे आल्यानंतर मी विचार केला, आता बघा आपल्या देशात कसं असतं, सोमवारपासून करू हा खूप चांगला आणि मोठा वर्ड आहे. कोणाला पण काही पण म्हटलं ना, सोमवारपासून नक्की भाऊ सोमवारपासून करणार. जिम म्हणा, अभ्यास म्हणा की कुठलीही गोष्ट म्हणा. आता मी पण आता रविवार आला, ठीक आहे. रविवार नंतर मी म्हटलं उद्या सकाळी जिमला जायचं आहे. नाही घाली सकाळी उठलो नाही. म्हटलं नेक्स्ट सोमवार मंगळवार जे काय असेल जाणार. तेव्हा पण गेलो नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत मी गेलेलो नाही. आत्ता जिममध्ये नवीन मेंबर आला की सगळ्यात पहिले ट्रेनर त्याला विचारतो, तू याचा फोटो बघितला आहेस का? जर बघितला असेल तर याला अगोदर तू जिममध्ये घेऊन ये. तर असे काही खूप किस्से आहेत माझ्या लाईफमध्ये. असा 1.5 मिनिटं निघाला माझी, मला माहिती आहे. कुठनं वय 2 टाईपची कॉमेडी असती. एक असते माईक ड्रॉप कॉमेडी आणि एक असते चुते कॉमेडी. तर मित्रा ऑडियन्स तर नाही म्हणणार माईक ड्रॉप, पण तूच माईक ड्रॉप कर आता वेळेस. तू आलाय कुठनं? मी प्रॉपर अकोला. नको येत जाऊ असले जोक्स घेऊन एवढ्या लहान. म्हणजे का आणि कशासाठी? म्हणजे तू असं म्हणजे तो बोलला होता बकचोदी करणार, पण तू बकचोदी केलीच नाही भाई. आम्ही एक्साइटेड आहे, बकचोदी पाहिजे आम्हाला तुझ्याकडून. तेच की म्हणजे प्रँक म्हणजे लोकांचा मार खाणं ठीक आहे भाई, प्रँक करतो मान्य आहे, पण कॉमेडी पण कर ना भाई कधीतरी. नाही तू प्रँकच कर मग. प्रँक मध्ये एक वेळ कमी मार खाशील, कॉमेडी जास्त खाशील. आणि असली कॉमेडी गेली तर मग चपला नाही बुटं पण पडतील तुला डायरेक्ट. इथं लिहिलंय ना, तुझ्या आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे जो तू कधीच विसरू शकत नाही. तू लिहिलं खूप आहेत, त्यातलं आम्हाला एक दोन तरी सांग ना, की असे काय अनुभव आहेत की भाई तू कधीच विसरू शकत नाही. म्हणजे असं आहे का की तू कुठल्या प्रॉस्टिट्यूटकडे गेला आणि तिने तुझीच गाड मारली, असं कधी झालं का? हो सांग ना तुझे 1-2, आम्हाला ऐकायला आवडेल. तुला आम्ही अजून 1 मिनिटं देतो. एक दिवशी आम्ही 5 मित्र दारू प्यायला बसलेलो. त्या दिवशी खूप पिलो. ही खरी गोष्ट आहे बरं का. त्या दिवशी खूप पिलो. त्याचा मित्राचा माझा बर्थडे होता, तर त्यांनी खूप पाजली आणि त्याचा एक बेस्ट फ्रेंड होता. आता आमची दारू संपलेली, 2 तासानंतर फुल दारू संपलेली आणि सगळे फकाट. ते व्हिडिओ ह्याचा नव्हता ना, मध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ ह्याचा नव्हता ना. मला तर तसंच वाटतंय. नाही तसं काही नाही. जरा बाउन्सरकडे बघ बरं 1 मिनिट. असं वळून बघ की. अरे पूर्ण असं टर्न हो ना. तर आम्ही बसलेलो, दारू वगैरे संपलेली आणि मलाच सगळे फोर्स करू लागले की भाई दारू आण. तो मित्र सतत दारू आण आणि मी पण फुल फकाट. मी घेतली तिथली एक बॉटल. मस्त बाथरूमला गेलो, मस्त त्यात वॉशरूम वगैरे केली आपली आणि हॉटेलमध्ये बॉटलमध्ये वॉशरूम केला. एवढं छोट आहे तुझं? आई बॉटल किती छोट आहे.
खतरनाक खतरनाक. म्हणजे आत घालून केलं नसेल हो, वरनं केलं असेल. घरात परत आणली ही मी घरून परत आणलेली आहे. ही कोणी नेली नव्हती. नाही ती बॉटल एवढी पण छोटी नव्हती होती. अरे बॉटल मोठ्या असल्या तरी बोक छोटीच असत. तर बॅन होते वाटतं. पहिला शो पाहिला केस पटणार आहे माझे. तर पुढं मी गेलेलो वर ते त्याला दिली ती क्वार्टर तो प्यायला आणि तो बस बॉटल त्याला पहिलं दिली तू. हा त्याला पहिलं दिली. आता तू मागत होता दारू आता दारू कुठं आणायची. ज्या 5 जणांसोबत तू बसला होता त्यांची नावं सांग कॅमेऱ्यावरती. त्यांची नावं कारण हा शो आला ना बाई याचा खरंच बाटलीत घाला. यांनी तुमच्यासोबत काय केलं बघून घ्या. नाही ती गोष्ट त्याला आतापर्यंत खरंच माहिती नाहीये. तो मला फक्त एकच गोष्ट विचारतो, भाई त्या दिवशी जी आणली होती ना ती कुठं भेटते रे. पहिले दारेचे त्याला देत जा ना 10 मिनिटाला मग लागली की. तर मी गेलो दिली त्यांनी पेग वगैरे भरला. मी म्हटलं पाण्याची गरज नाही, पाणी ऑलरेडी आहे त्यात. तर भरला वगैरे मीठ पण असेल त्यात थोडंफार. भरला वगैरे सगळं झालं, पिणं झालं. परत मला म्हणतोय की भाई बघ ना अजून कुठून भेटत असेल तर हीच वाली हवी आहे मला. म्हटलं नाही आता नाही आहे, मग संपलं. म्हटलं एक काम कर, मी सकाळ संध्याकाळ रोज काढत असतो, तू रोज माझ्या घरी येत जा, मी रोज तुला एक एक क्वार्टर पाजत जाणार. पण तू हे म्हणजे आता चल ठीक आहे ड्रिंकला बसले होते दारू मागत होते मग त्याला ऍक्च्युअल पेटत असती तर आणून दिली असती ठीक आहे ना. हे नयनराव हा तुम्ही काय एवढं ऑकवर्ड झालंय तुम्ही. नयनरावला पण एकदा मित्रांनी पाजली तर विचार करतोय बाई ती दारूच होती का. नयनराव टेस्ट कशी होती. मला वाटते दादांनी पहिल्यांदा जे चालू होतं सोमवारचा टॉपिक, मला वाटते यांना आपण सोमवारी पोस्टपोन करू. तर इथं थांबू. ए तू काय एवढं ऑकवर्ड झालाय. तू पाच पेली नव्हतीस ना ती. त्याचं टेन्शन आहे बाई, त्याचं कर्ज आहे तो त्याच विचार करतो. तो त्याच्या टेन्शन मध्ये यार तुम्ही त्याला उगाच हे करताय. नाही पहिली गोष्ट तर सांगतो मी, या सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात. आता मी चालतोय, माझं फ्युचर प्लॅन केलंय मी प्रसन्न सोबत. म्हणजे बाई या दोघांमध्ये एक बाटली द्या बाई. म्हणजे हे ब्रेकअपचं मूळ कारण नाही का. हा हे ब्रेकअपचं मूळ कारण प्रेम करता दोघ जण. नाही ॲज अन फ्रेंड करतो आम्ही, पण खरं कारण तर प्रसन्न बेनिफिट आहेत ते आता. नाही तसं काय नाही. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, जे लोक झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या. तू किती एक्सप्लेन केलं ना तरी थ्रू आउट तो शो तुझी कान वारणार आहे बाई. तू नको एक्सप्लेन करू. अरे यार याचं कंटिन्यू करा. हा येऊन राहिलं की आय घातली याला एंटरटेन करायला इथं बसले होतं. तू बोल. तू लिहिलं की तुझं डार्क सिक्रेट जो स्टेजवर विचारल तो तुला सांगाल बाई. सांग आता डार्क सिक्रेट सांग बाई एक खतरनाक वालं, आणि ज्यांच्या सोबत केले त्यांची खरं खरं नावं पण सांग बाई. इथं नावं नाही सांगू शकत मी. सिक्रेट तर सांग आम्हाला, सिक्रेट तर कळू दे काय. आपण नाव घेऊयात असेच कुठले पण. साक्षी घेऊयात. साक्षी नको लय नको 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 नको. साक्षी नको बरं. माझा पर्सनल बाई साक्षी नको बाई. बरं माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला स्टेडियम मध्ये पुंगी वाजवाय आवडते का. नाही मग इथं तुम्ही असं का लिहिलंय, जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी सोबत एक रात्र घालवण्याची संधी मिळेल तर तुम्ही कोणाची निवड कराल. तुम्ही सनी लिओनी लिहिलंय तर. स्टेडियम मध्ये मित्रा सांग आम्हाला एक सिक्रेट सांग तुझं जे तू कोणालाच नाही सांगत. डार्क वाले सांगा एकदम. तर एक माझी मैत्रीण होती साक्षी नाही सॉरी पर्सनल होतोय तू. रिया नावाची. ओके सो मला ती आवडायची, ती पण मला लाईक करायची, पण आम्ही एकामेकांना कधीच बोललेलो नाही. तर सहजासहजी तिने मला एकदा तिच्या घरी बोलवलेलं असंच की ये जेवण करायला, आता फॅमिली वगैरे आहे तर त्यांच्यासोबत ये. मी तिच्या घरी गेलेलो आणि मला तिची आई खूप आवडली, तिच्यापेक्षा जाम तिची आई आवडली. आणि मला काय नीट वाट ना बाटलीत काय घालतोय आय काय आवडत. मला तर मी आत्ताच खरंच असं टायरात घालून मला पोलिस मारायला लागलेत भाई, असं दिसायला लागले भाई. शो ज्या पद्धतीने जिकडे चाललंय ना भाई, मला तर त्यात काय. पण हे मला एक कळलं नाही. एक मिनिट चल तुझा किस्सा कम्प्लीट कर. हा कम्प्लीट कर. सनी लिओनीचं सांगा मला. तर मला तिची आई जाम आवडली. मग त्या दिवशी काय झालेलं की जेवण वगैरे झालं, सगळं झालं आणि बाहेर आली. ती मला बोलली की आय लाईक यू. आणि मी पण तिला तिची आई नाही तिची आई नाही म्हणलं भाई डायरेक्ट समोरच वापराल. मी तिला म्हणणारच होतो त्या दिवशी. मी पण तिला प्रपोज करणार होतो. आईला नाही तिला अच्छा रियाला.
तर रियाच मला येऊन बोलली की आय लाईक यू. तर मी तिला म्हटलं मी करत होतो तुझ्यावर प्रेम आत्ता, जोपर्यंत तू मला घरी नाही बोलवलं, पण आता मी तुझ्या घरी आलोय तर माझं प्रेम तुझ्यावरून उडलंय. तुम्ही असं पण म्हणू शकत असा मी तुझ्यावरती वडिलांसारखं प्रेम करेन म्हणून. रियावरचं प्रेम उडलं. मी काय हे अरे, तर रियाला सांगितलं असतं ना बाई, रिया याच्या उडली असती. अरे पण रिया तुझ्याकडनं पोरगी एक्सपेक्ट करत होती रे, कळलं का? मी काय म्हणतोय, तुम्ही घ्या यार माझी मारून घ्या आणि टॉपिक क्लोज करा. मी म्हटलं ना व्हिडिओ वाला योच आहे. आला ना कन्व्हिन्स झाला बाई. आला जिथं त्यानं हेच तर हातेर आहे ना त्याचं, जिथं त्याला बोल आहे अरे फेडू की हास की चल मार्क देऊयात. द्यायची इच्छा नाही पण देऊयात. दिवेश ए नमन तिकडे बघ. माझे मार्क नमन तू मार्क दिलेत तुला? हो चूज कर शे. दुसरी घेतली का? एक मिनिट ती नको ओपन करू, आधी तू जे दिले ते ओपन करू एकदा. हा दे इकडे, ती आमच्याकडे चिठ्ठी दे. तू किती दिले स्वतः? न काढतो नक्की. 7 दिलेले ते. तुला एवढा कॉन्फिडन्स आला की तुला आम्ही 7 मार्क देऊ? हे म्हणजे 1 मार्क याच्यासाठी दिलाय की तो एक म्हणजे मार्क नाहीये, तो एक आहे ना तो मोठा कर आणि लेकीवरून आईवर शिफ्ट होऊ नको, एक निष्ठ राहा. हे एकासाठी 1 मार्क दिलेला आहे. मोटिवेशन आहे मोटिवेशन. ही घरी चिठ्ठी घेऊन जा, घरी फ्रेम करून लाव. थँक्यू मित्रा, छान वाटलं तुझी मारून. परत ये. नेक्स्ट कंटेस्टंट आहे गणेश शंकर भोसले उर्फ कल्याण. वो जसं की तुम्हाला दिसत असेल मी आता डाउनलोड झालोय. खरं मला ठाम मत आहे माझं की ही माझ्या आई वडिलांची चूक नाही, ही देवाचीच आहे. मी सांगू शकतो की तुम्हाला ती माहीत असेल 15-20 मिलियनची रेस असते. मग मी माझ्या एवढूशा पहिल्यानं कशी जिंकलो असेल? मला असं जबरदस्ती उचलून त्या अंड्यात कोंबल्यासारखं. म्हणजे ही देवाचीच चूक आहे. असा बनवलाय म्हणजे मला ही कपडे घ्यायचे ना किड्सवेअरमध्ये जायला लागतं, ती पण 5 वर्षाच्या पोरीला घेऊन माझ्या. आणि ती पण त्याच्यात तिची भांडणं की पप्पा छोटा भीमचं शर्ट घे, मला चुटकी आवडती. म्हणजे असं आहे ना, बायकोला विचारलं आम्ही तिघं पण गेलो ना, म्हणलं तुला काय आवडतं? ती म्हणली कालिया. आता मला म्हणली तोंडाकडे बघून का काय, मला काही कळलं नाही. असं माझी म्हणजे माणसांना भीती वाटते ह्या गोष्टीची त्या गोष्टीची. मला सार्वजनिक मोतारीत जायची भीती वाटते. तो शेजारचा माणूस त्याचं सोडून माझं बघत बसतो. माझ्या कानापाशी असं तोंडाचा श्वास जाणवतो मला. आणि तेव्हा अजून एक तर मोतारीत गेलेलो, तेव्हा नुसता बघत होता. त्याला असं वाटलं 10वं आश्चर्य मुत्तय. त्यानं मित्राला फोन केला, यार म्हणलं किडा बाहेर आलेला बघितला. अशा म्हणजे देवानं बनवलंय मला. पण जन्म झाला माझा, डॉक्टर असा 5 मिनटं थांबलेला. त्याला वाटलं कवरच आलं अजून प्रोडक्ट बाकी. मग किती सिरियस जॉब आहे देवाचा. एक तर प्रोडक्ट यायला 9 महिने वेटिंग, त्याच्यात बाहेर आल्यावर असं डिफॉल्ट. बरं रिप्लेसमेंट पण नाही, कसं रिप्लेस करणार? परत आत ठेवलं मुतकड्यासारखं विरघळलं असं नाही ना काय. एकदा आलं की आलं. चल म्हणजे ओके नाही आपण देऊ बोलायला. नाही नाही असं तर तुम्ही दिलं तेवढं बार. कर कंटिन्यू कर. नाही माझं 1.5 मिनिटातच होतं बारा काय मी. आणि तुमचं पण होतं त्यामुळेच 1.5 मिनिटं ठेवलं ना. मला वाटलं हातातली ताकद संपली. नाही पण खतरनाक कल्याण. पण तुझ्यासारखी म्हणतो ना देवाची चूक आहे, पण कर रे माप देवाला. देवानं पण छोटीशी चूक केलेली आहे. छोटीशी नाही, माझ्या हातात माईक बसत नाही आणि बोट सगळी जाड आहेत, सगळीच. अवघड गोष्ट आहे त्या, सोप्या नाही आहेत. कल्याण ऍक्च्युली आम्ही तुझ्या हाईटूनच जोक करणार होतो, पण तूच सगळे केले तर आम्हाला 60 काय राहिलंच नाही. कारण
तुमच्या आयुष्यातला असा कोणता अनुभव आहे जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? या ठिकाणी लिहिलंय, मी रात्री 4ला फुल पिऊन हॉटेलमध्ये माझी रूम सोडून एका दुसऱ्या रूममध्ये गेलो, पण झोपलेलं त्यांच्या अंगावरची चादर ओढली. हो, रिअल किस्सा आहे. ते काय म्हणले, मुबारक हो बच्चा. सीन लय मोठा आहे तो. म्हणजे म्हणले ते लग्न ज्याचं होतं ना, तो PS आहे. म्हणजे त्यांना त्याच्या लग्नाला 250 पोलीस आलेले. अच्छा, आणि ते लग्न जिच्या बरोबर होती ते पॉलिटिशियन होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या रूम आमच्या बिलातच दिलेलं, म्हणजे बुक करून. आमचा एक लेकव्ह्यू म्हणून लोणावळ्यात होता. 250 पोलीस मला असं गचुंड धरून त्या कपलच्या रूममधनं बाहेर काढलेलं. मला चाला येत नव्हतं. तुमचं एखादं डार्क सिक्रेट जे आजपर्यंत तुम्ही कोणालाही सांगितलं नाही, खतरनाक लिहिले पाहिजे. मी माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री एका मित्राबरोबर पुण्याला पेठेत गेलो होतो. प्रॅक्टिस करायचं होतं माझं. ही बघून मला कोण आधी काय चान्सच नव्हतं. प्रॅक्टिस तिकडेच. मग पैसे पूर्ण घेतले का अर्धेच घेतले त्यांनी? मला आधी दुधाचा चहा दिलेला. त्यांनी सांगितलं ना मगाशी, माझं 1.5 मिनिटातच होतं. तुमचं पण. मी काय म्हणतोय की हे तुमच्या बायकोनं बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टी का तुमच्या बायकोला आधीच माहीत आहेत? मी सगळे सांगितले. चान्स घ्यायचा नाही आजकाल पोरींच्या. वहिनी सुद्धा लहान समजून माफ करतात त्यांना. आदिनाथ बघितलं का किती काइंड आहे. स्वतःच्या रिलेशनशिपचे लवडे लागल्यात आणि दुसऱ्यांच्या बायकांची काळजी करतोय. नाही मजा नाही आली दुसरं बोला. तू लवड्या काहीतरी बोल जरी मजा येईल. जे मजा येईल, जे बोलतंय ना की ज्याने मजा येते त्याला पण गप करतोय घोसडीचा. तुम्हाला जर पॅनल मध्ये कोणाला प्रश्न विचारायचा आहे तर तो कोणाला विचारायचा आणि काय प्रश्न विचारायचा? समजा जर 5 जणांपैकी तुम्हाला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे आदिनाथलाच विचारायचं समजा, तर काय विचारायचं? कर्ज फिटलं का नाही अजून? एक सेकंड. आदिनाथच्या आयुष्यात आहे ना सगळ्या गोष्टी छोट्या आहेत, फक्त एकच गोष्ट मोठी. मला कर्ज सिरियसली मला आदिनाथचं माहित नाही, पण मगाच्या पासून शोला तुम्ही कर्ज म्हणताय म्हणून फिटलं का नाही भावाला एकदा विचारावं, म्हणजे टेन्शन मुक्त झाला. आणि कर्ज सगळं फिटलेलं आहे कधीच. त्यात पॉडकास्ट आलाय त्यामुळे मागच्याच गोष्टी बोलल्या, आत्ताच्या नाही. मार्क्स दिवस येस दादा, तू टर्न होतोस का प्लीज? चलो ये कल्याण, एक चिठ्ठी उचल. आठ आहे. आणि तू स्वतःला मार्क दिले ते किती आहेत? 4 दिले असतील. चिठ्ठी 7 दिले. 7. एका मार्काने. पण भाई खरंच तू जास्तच द्यायला पाहिजे होतं स्वतःला. हा भाई, म्हणजे तुला असं का, तू अंडर एस्टिमेट का केलं स्वतःला, की तुला वाटलं हाईट नुसार मार्क देतील? नाही 7 एवढी पण नाही. असंच फर्स्ट टाइम म्हणलं कसं होतोय कसं नाही. पण फर्स्ट टाइम तू मित्रा गाजवलंस ऍक्च्युली. खूप मजा आली, छान मस्त वाटलं. तुझ्यासाठी परत एकदा नाही. थँक्यू थँक्यू सो मच योगेश, थँक्यू सो मच आदिनाथ, थँक्यू सो मच नयन, थँक्यू सो मच विनय पॅनलवरती आलं साठी. आणि थँक्यू सो मच. चला तर मग पहिला एपिसोड इथंच आपण रॅपअप करतोय. एपिसोड 2 साठी रेडी राहा. आणि पहिला एपिसोड कसा वाटला आणि यातलं आत कोण जाईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात एपिसोड 2 ला. गुड नाईट. थँक्यू. महाराष्ट्र गट लेट.